हॅलो स्टुडंट्स, 10वी आणि 12वी च्या बोर्डच्या परीक्षा जवळ येत आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत। तर स्टुडंट्स, आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे हॉल तिकीट संदर्भात। पहा स्टुडंट्स, जर हॉल तिकीट आपण व्यवस्थित तपासून नाही घेतले तर आपल्याला आयुष्यभर अनेक वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं। विशेषतः आपल्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स सोडवत बसावं लागतं, जसं की नावात दुरुस्त्या नसतील आपल्या, जसं की समजा आपली बर्थ डेट चेंज झालेली असेल तर, आणि या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त आत्ताच दुरुस्त करता येतात। 10वीच्या बोर्डच्या परीक्षेनंतर तुम्हाला पुन्हा या सर्व गोष्टींची दुरुस्ती करण्यासाठी खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं। तर त्या गोष्टी होऊच नाहीत यासाठी तुम्ही सर्वांनी स्वतःचं हॉल तिकीट व्यवस्थित चेक करून घेणं खूप गरजेचं असतं। कारण यातल्या काही चुका जर झाल्या तर आपल्या डॉक्युमेंट्सवर त्या तशाच येतात आणि त्या दुरुस्तीसाठी पुन्हा खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं। तर त्या समस्या दूर करण्यासाठी मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आले की आपण आपलं हॉल तिकीट नेमकं तपासलं पाहिजे, पण कसं, आपण कोणत्या कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत, बारकाईने आपण कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे। तर पहा स्टुडंट्स, मी आज तुम्हा सर्वांना ह्या सर्व गोष्टी अतिशय डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे। तर व्हिडिओ जरूर पहा, बारकाईने पहा आणि नुसता पाहू नका, तर हा तुम्ही सर्वांना शेअर सुद्धा करा। कारण प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा आयुष्यभराचा प्रश्न असतो, त्यामुळे खूप साऱ्या जणांना कुठे पाहायचे, नेमकं काय चुका आहेत आणि त्याचे परिणाम काय होतात हे माहितीच नसतात। ओके स्टुडंट्स, तर पुढे काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी चला हॉल तिकीट आपण कसं चेक करायचं ते आपण बघूया इन डिटेल। सो काहीही पॉइंट तुम्ही स्किप करू नका, पुढे करू नका, कारण तुम्हाला मग मधला एखादा पॉइंट तुमचा जर स्किप झाला तर मेन पॉइंट जायचा। सो स्टुडंट्स पहा, सर्वात प्रथम पहा, इथे दिलेला आहे तुम्हाला डिव्हिजनल बोर्ड। सो डिव्हिजनल बोर्ड कोणतं आहे तुमचं? संभाजीनगर आहे। तुमचे बोर्ड वेगवेगळे असू शकतात। आता हा जो विद्यार्थी आहे तो संभाजीनगर या बोर्ड मधून परीक्षा देतो आहे। तुम्ही लातूर बोर्डचा असेल तर इथे कदाचित लातूर बोर्डचा उल्लेख असेल। सो तुम्ही ज्या बोर्ड मधून एक्झाम देत आहात त्या बोर्डचा उल्लेख इथे असेल। सो स्टुडंट्स, तुम्ही हे चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा मीडियम, अतिशय महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मीडियम। आता तुम्ही एकतर मराठी मीडियमचे स्टुडंट असू शकाल किंवा तुम्ही इंग्लिश मीडियमचे असू शकाल। तर पहा, मराठी मीडियमचे असाल तर इथे मराठी यायला हवं आहे। तुम्ही जर इंग्लिश मीडियमचे स्टुडंट असाल तर इथे मीडियम तुमचं इंग्लिश येईल। स्टुडंट, मी एक एक गोष्ट सांगते आहे ती केअरफुली पहा आणि या प्रत्येक गोष्टी स्वतःच्या हॉल तिकीटवर आहेत का अशाला अशा जशा मी सांगते आहे त्या एकदा बारकाईनं जरूर तपासा। तर पहा स्टुडंट्स, त्यानंतर आपल्याला इथं दिलेलं असणार आहे बर्थ डेट। इथली बर्थ डेट तुमची करेक्ट आहे का ते पाहायचं आहे। ही बर्थ डेट तुमची म्हणजे तुमच्या हजेरीवर जी असते ती, ओके, तुमच्या हजेरीवर जी दिलेली असते तीच तुमची बर्थ डेट इथे येणं आवश्यक असतं। त्यानंतर पहा स्टुडंट्स नेम, तुम्हाला पाहायचं आहे तुमचं नाव। आता तुम्ही म्हणाल मग नावात काय पाहायचं, तर अतिशय महत्त्वाची गोष्ट इथेच असते स्टुडंट। तुम्ही तुमच्या नावाचं हे पूर्ण अक्षर अगदी अल्फाबेट, एक एक अल्फाबेट चेक करा। तुमचा अल्फाबेट तुम्ही जशा पद्धतीने स्पेलिंग लिहिता तसं ते आहे का, जसं की बघा इथं ZADE अशा पद्धतीनं मी एक एक लेटर वाचते। तुम्हीही याच मेथडनी तुमच्या स्वतःचं नाव एक एक लेटर वाचून पहा की ते करेक्ट आलेलं आहे का, जसं तुम्ही लिहिता, जसं तुमच्या इतर डॉक्युमेंटवर आहे, इतर तुमच्या वेगवेगळ्या सर्टिफिकेट्सवर आहे तसं हे नाव लिहिलेलं आहे का हे तुम्ही पडताळून पहा। त्यानंतर बघा कसं पाहायचे, मग असं एक एक लेटर पहा, ZADE PARTH, मग हे आपलं बरोबर असेल तर ओके, नसेल, महत्त्वाची गोष्ट, जर यात काही मिस्टेक असेल तर तुमच्या शाळेतल्या मुख्याध्यापकाला तसेच शाळेमध्ये असणारा जो संबंधित क्लार्क असेल तर त्याच्याशी तुम्ही जरूर संपर्क साधला पाहिजे। तशाच पद्धतीनं बघा स्टुडंट्स, त्यानंतर तुमचं असणार आहे इथे मदर्स नेम। ओके, सो मदर्स नेम
पाहून घ्यायचं आहे करेक्ट आहे का. पुन्हा इथे पण तुम्हाला स्पेलिंग चेक करायचं आहे. एक एक लेटरने स्पेलिंग चेक करा. आपण असं सहज पाहतो त्यावेळेस एखाद्या वेळेस NA असेल तर NE लिहिलेलं असू शकतं. सो अशा मिस्टेक येऊ शकतात. सो स्टुडंट्स नावाचं स्पेलिंग करेक्ट आहे का ते पहा. त्यानंतर पहा इथे खाली दिलेला आहे तो म्हणजे सीट नंबर. सीट नंबर इन वर्ड. हा तुमचा हॉल तिकीटमधला पहा इथे सीट नंबर इन तुम्हाला इथे दिलेला जो आहे सीट नंबर तो तुमचा नंबरमध्ये आहे. इथे तुम्हाला वर्डमध्ये दिलेला आहे. हाच सीट नंबर तुमचा इथे वर्डमध्ये दिलेला असतो. तो तुम्ही पाहून घ्या. हा आणि हा नंबर सेम आहे का बघा. 1,56,445 हा इथे पण दिलेला आहे आणि हा इथे पण दिलेला आहे. स्टुडंट्स याच्यानंतर मी तुम्हाला आन्सर शीट, तुम्ही हॉलमध्ये गेल्याच्या नंतर तुमची जी आन्सर शीट असते ती आन्सर शीटचं पहिलं पेज भरणं तुम्हाला खूप महत्त्वाचं असतं आणि त्या पहिल्या पेजवरची माहिती तुम्हाला बिनचूक भरायची असते. तर ती माहिती कशी भरायची आहे असायला पाहिजे तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर स्टुडंट्स त्यामध्ये जेव्हा मी तुम्हाला दाखवेल तेव्हा तुमच्या ह्या दोन्ही गोष्टी तिथे भरायला कामाला येणार आहेत. हॉल तिकीटवरचा हा जो तुमचा नंबर आहे तो आणि इथे असणार आहे इन वर्ड्स. ठीक आहे. हा अंकात दिलेला आहे आणि हा तुमचा अक्षरी दिलेला असतो. हे दोन्हीही नंबर स्टुडंट्स तुम्हाला तुमच्या आन्सर शीटवरच्या पहिल्या पेजवरच्या माहितीत भरायचे असतात. सो लक्षात ठेवा हा एक नंबर आणि हा पूर्ण नंबर. खूप स्टुडंटला इन वर्ड्समधला नंबर भरत असताना प्रॉब्लेम येतो. तो मी तुम्हाला ज्यावेळेस आन्सर शीट दाखवेल आणि तेव्हा त्याच्यावर व्हिडिओ करेल त्यावेळेस तुम्हाला डिटेल दाखवेल मी की कसा नंबर लिहायचा असतो. तर हा इथे नंबर दिलेला असतो पहा. तुम्हाला स्वतः याचं अक्षरात रूपांतर करण्याची गरज नाही. इथलाच पाहायचा आणि तो लिहायचा. त्यानंतर स्टुडंट्स अतिशय महत्त्वाची गोष्ट आणखी एक असते ती म्हणजे यावर दिलेला असतो सेंटर नंबर. ओके, म्हणजे तुम्ही कुठे तुमचा परीक्षेचा नंबर आलेला आहे, कुठल्या शाळेला आलेला आहे त्या शाळेचा हा कोड असतो, सेंटर नंबर असतो. सो या शाळेचा हा सेंटर नंबर आहे. तुम्ही जेव्हा आन्सर शीट सोडवाल तेव्हा त्याच्या पहिल्या पेजवर प्रत्येक पहिल्या पेजवर तुम्हाला हा लिहायचा असतो. त्यानंतर बघा सेंटर नेम. सेंटर नेम तुमचं नीट काळजीपूर्वक लक्षात घ्या. इथे जसं आलेलं आहे तसं कुठल्या तरी स्कूलचं नेम तुमचं आलेलं असणार आहे. सो ते जे सेंटर नेम असेल त्या सेंटरला तुमचा नंबर असणार आहे. तिथे तुम्हाला जाऊन परीक्षा द्यायची असते. सो ह्या सेंटर नेम जो आहे हे सेंटर नेम म्हणजेच तुमच्या गावातील एखादी स्कूल असणार आहे. तर त्या स्कूलला तुम्ही जरूर जायचं आहे, जरूर पाहायचं आहे की ती स्कूल कशी आहे, तिथे हॉल किती आहेत, कुठे कुठे विद्यार्थी एक्झामला बसवणार आहेत. म्हणजे हे थोडंसं जाऊन जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आयडिया येते. मोठ्या मोठ्या सिटीजमधनं खूप लांब लांब पण सेंटर असू शकतात. तिथे गेल्याच्या नंतर धावपळ होते. सो त्यासाठी सेंटरला एक वेळेस व्हिजिट पण जरूर द्यावी. तर हे सेंटर नेम व्यवस्थित चेक करा. कधी कधी सारखे नावं असतात त्यामुळे सुद्धा कन्फ्युजन होतं. त्यासाठी सेंटर नेम काळजीपूर्वक वाचा आणि लक्षात घ्या की सेंटर नेम नेमकं कोणतं आहे. स्कूल आलेलं आहे का कॉलेज आलेलं आहे. एकाच नावाचे स्कूल असतात, कधी कधी एकाच नावाचे कॉलेजेस असतात. स्कूलही असतं आणि कॉलेजही असतं. मग आपल्याला वाटतं आपला स्कूललाच नंबर आला आहे. कदाचित कॉलेजच्या तिथे काही पर्यायी व्यवस्था नसेल तर एखाद्या कॉलेजला पण नंबर असू शकतो. सो असं किंवा सेम नावाच्या स्कूल असू शकतात, काही थोडाफार चेंजेस असलेल्या, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो स्टुडंट्स हा सेंटर नेम व्यवस्थित लक्षात घ्या, नीट पहा आणि त्या सेंटरवर एक वेळेस जरूर भेट द्या. आता स्टुडंट्स तुम्ही म्हणाल हे सर्व गोष्टी आपल्याला का पाहायच्या आहेत. तर ह्या सर्व गोष्टी मी सांगितलं तुम्हाला की याच्यामध्ये विशेषतः बर्थ डेट आहे, नाव आहे आणि आईचं नाव आहे, यांचे सर्व स्पेलिंग जे आहे ते तुमच्या सर्व डॉक्युमेंट्सवर सेम असणं गरजेचं असतं स्टुडंट्स. सो त्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहायच्या आहेत. अजून काय पाहायचे बघा, हा असतो स्कूल नंबर. तो तुमच्या स्कूलचा जो नंबर असेल तो बरोबर आहे का ते पहा. त्यानंतर तुम्हाला इकडे दिलेला आहे सीट नंबर. हा तुमचा सीट नंबर असणार आहे K156445. हा एका स्टुडंटचा हा सीट नंबर आहे जो की तुम्हाला अंकात दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा इथे आता हा केव्हा कसा भरायचा तेही मी तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओत सांगेल.
पुढचा व्हिडिओ पण पाहायला जरूर विसरू नका. त्यानंतर पहा इथे काय दिलेलं आहे, दिव्यांग टाईप. सो दिव्यांग टाईप म्हणजे काही स्टुडंट्स जे असतात तर ते काहीतरी त्यांच्यामध्ये ते हँडिकॅप असू शकतात किंवा काही प्रॉब्लेम असू शकतो त्यांना, तर त्याला आपण दिव्यांग म्हणतो. तर दिव्यांग टाईप असेल तुमच्या हॉल तिकीटवर ते मेन्शन असतं. जर तसा काही प्रॉब्लेम असेल तर इथं ते लिहिलेला असतो. सो जर नसेल तुम्हाला काही प्रॉब्लेम तर पहा इथे काहीच लिहिलेलं नाही. त्यानंतर पहा बर्थ प्लेस. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचा जन्म कुठे झाला, तुमचं हे बर्थ प्लेस करेक्ट आलेलं आहे का, हे तुम्ही जरूर रेकॉर्डला जे दिलेलं आहे तुमच्या TCवर जी माहिती होती, जी तुमच्या शाळेत रेकॉर्डला माहिती आहे तीच तुमच्या हजेरीपटावर असते. सो त्याच्यावरची ती माहिती आणि हे सेम आहे का हे जरूर पाहून घ्या. म्हणजे ॲक्च्युअल तुमचा बर्थ प्लेस कुठं झालेला आहे तीच नोंद रेकॉर्डला आहे का, स्कूलमध्ये आहे का, हाजरीवर आहे का आणि तीच इथे आहे का, शिवाय त्याचे स्पेलिंग करेक्ट आहेत का. कधी कधी काय होतं, तालुका नेम वेगळं येतं, कधी कधी डिस्ट्रिक्ट पण चेंज होतो. सो स्टुडंट्स बी केअरफुल. ह्या सर्व गोष्टी नीट पाहून घ्यायच्या आहेत. यातले प्रत्येक लेटर स्पेलिंगसुद्धा नीट पाहून घ्या. त्यानंतर इथे पाहायचे जेंडर. जेंडर मेल आहेत का फिमेल आहेत, म्हणजे हे ज्या व्यक्तीचं हॉल तिकीट आहे ती मेल आहे का फिमेल आहे. बाय प्रिंट मिस्टेक काही पण येऊ शकतं, त्यामुळे एखाद्या वेळेस मिस्टेक असू शकते. सो मिस्टेक असेल तर वेळेवरच स्कूलमध्ये मुख्याध्यापकाला आणि संबंधित कारकुनाला, क्लार्कला भेटून त्यांना ही चूक सांगा. आणि हे लवकरात लवकर करायचं आहे स्टुडंट, जेणेकरून पुन्हा नंतर या दुरुस्त्या होत नाहीत. सो तुम्हाला यू हॅव टू हरी अप. तुम्हाला हे ताबडतोब पाहायचं आहे आणि ताबडतोब तुम्हाला तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाला भेटून या सर्व गोष्टींची माहिती जर चुका असतील तर देणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा अशा पद्धतीनं नेक्स्ट असेल पॉईंट टाईप ऑफ कॅन्डिडेट. तुमचा स्टुडंट जो आहे तो रेग्युलर स्टुडंट आहे का रिपीटर आहे ते इथं दिलेलं असतं. फर्स्ट टाईम तुम्ही परीक्षा देत असाल तर रेग्युलर आलेलं असतं. समजा तुम्ही काही कारणाने पहिल्या वेळेस परीक्षा दिली नसेल आणि आता पुन्हा दुसऱ्या वेळेस देत असाल तर इथे तुमचं रेग्युलर येत नाही. सो रिपीटर येतं इथे. सो रिपीटरही असू शकतं. सो तुम्ही फर्स्ट टाईम असाल तर पहा रेग्युलर आलं आहे का. सो स्टुडंट्स ही तुमची अतिशय प्राथमिक महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर पहा हॉल तिकीटवर तुमच्या इथे माहिती दिलेली आहे. सब्जेक्ट कोड आहेत हे सब्जेक्ट कोड जे आहेत त्यानुसार तुम्हाला सब्जेक्ट नेम दिलेले आहेत. तुम्हाला हे सब्जेक्ट कोड कुठेही तुम्हाला स्वतःला भरायचे नसतात, हे टीचर भरतात. सो ते कसे आणि कुठे भरतात तर हे तुम्हाला भरायचंच नाही, त्यामुळे तुम्ही याकडे एवढं लक्ष देऊ नका. तर सब्जेक्ट टीचर हे आपोआप भरतात. त्यानंतर पाहायचं आहे सब्जेक्ट नेम आणि हा दिलेला आहे पहा महत्त्वाचा तुमचा टाइम टेबल. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे पहा स्टुडंट्स ही. कारण मागच्या वर्षी बऱ्याच स्टुडंटनी टाइम टेबल चुकीचे फॉलो केल्यामुळे त्यांच्या परीक्षा गेल्या होत्या आणि ते स्टुडंट्स फेल झाले होते. सो स्टुडंट्स टाइम टेबल नीट लक्षपूर्वक पहा कशा पद्धतीचा आहे. त्याचबरोबर स्टुडंट अजून इथे महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे लँग्वेज ऑफ आन्सर. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. का मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा, कारण जी लँग्वेज तुमच्या विषयाची आहे ती तुम्हाला तुमच्या आन्सर शीटवर लिहायची असते. ओके. सो त्यासाठी बघा मराठी आहे, मराठीची लँग्वेज ऑफ आन्सर कोणती असणार आहे, म्हणजे तुम्ही उत्तर लिखाणाची भाषा कोणती असणार आहे तर मराठीच असणार आहे. चेक करा मग तुमच्या मराठीला मराठी आलेली आहे का. हिंदीसाठी पण तुम्ही म्हणाल मग हिंदीच असते का लँग्वेज, तर यस तुमचं लँग्वेज ऑफ आन्सर जे आहे ते तुमचं इथं मराठी असतं. ओके. त्यानंतर इंग्लिशसाठी सुद्धा लँग्वेज ऑफ आन्सर जे असतं ते मराठी असतं. राईट. शेवटचा क्वेश्चन पहा ट्रान्सलेशनचा. ट्रान्सलेट इन टू युअर मदर टंग असं दिलेलं असतं ना. हां, तर त्यासाठी हा मराठी लिहिलेला असतो. सो इथं जे लँग्वेज ऑफ आन्सर दिलेले आहेत तेच तुम्ही परीक्षेला गेल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमच्याकडे आन्सर शीट येते त्यावेळेस त्या आन्सर शीटमध्ये पहिल्या पेजवर तुम्हाला हे लँग्वेज ऑफ आन्सर भरायचे असतात. सो त्यासाठी ते इथं आहेत हे लक्षात असू द्या. म्हणजे ह्याच्यावर पाहून कधी कधी कन्फ्यूज होतं. आता इंग्लिश लिहितात मुलं लँग्वेज ऑफ आन्सर, तर इंग्लिश नसते लिहायची तर ती तुम्हाला मराठी लिहावी लागते, हे लक्षात असू द्या.
आणि हे असंच लिहिलं गेलं पाहिजे तुमच्या आन्सर शीटवर. आता मॅथमॅटिक्ससाठी बघा इंग्लिश. जर सेमीचा स्टुडंट असेल तर इथं इंग्लिश असणार आहे. जर मराठी मीडियमचा स्टुडंट असेल तर मॅथच्या पुढे आणि सायन्सच्या पुढे जिथं इथं इंग्लिश लिहिलेलं आहे इथे तुमचं मराठी असणार आहे स्टुडंट्स. ओके, सो ही गोष्ट महत्त्वाची आहे. ओके, सो विसरू नका हे पाहायला मॅथमॅटिक्सच्या पुढे इंग्लिश आलंय का मराठी आले. तुम्ही सेमीला असाल तर तुमचं इंग्लिश यायला हवं आहे. तुम्ही मराठी मीडियमला मराठीला असाल, नॉन सेमीच्या असाल तुम्ही तर इथे मराठी यायला हवं. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट इथं दिलेला आहे, लँग्वेज ऑफ आन्सर दिलेला आहे बघा. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निक ज्याला म्हणतो आपण, तर पॉलिटेक्निक जर सब्जेक्ट असेल तर इथे त्याची लँग्वेज ऑफ आन्सर असणार आहे मराठी. आता टाइम टेबलचा भाग आपण महत्त्वाचा बघूया. मराठीचा पेपर हा मराठीचा पेपर कधी आहे पहा, 1/3/2024 10:30 वाजता. हिंदीचा पेपर आहे 9/3/2024. त्यानंतर इंग्लिशचा पेपर आहे 3/7/2024. स्टुडंट्स याकडे थोडंसं केअरफुली लक्ष द्यायचं आहे, कारण तुम्ही जर हा टाइम टेबल पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की हा टाइम टेबल तुम्हाला खालीवर दिसतोय. 1 तारखेच्या नंतर बघा इथे 2 तारखेचा पेपर आहे. व्हेरी केअरफुली स्टुडंट, खूप केअरफुली टाइम टेबल लक्षात घ्या, कारण आपल्याला सवय असते 1 तारखेनंतर आपण हा पाहतो पेपर. आपल्याला वाटतं 1 नंतर माझा डायरेक्ट 9 तारखेलाच पेपर आहे. सो स्टुडंट्स लक्षात घ्या, 1 तारखेनंतरचा पेपर इथे दिसतो तुम्हाला 2 तारखेला. ज्यांचं पॉलिटेक्निक हा विषय आहे त्यांचा 2 तारखेला पेपर आहे. ऑफकोर्स तुमचं पॉलिटेक्निक नसेल तर तुमचा 2 तारखेचा पेपर नसेल, पण लक्षात घ्यायचं आहे ते क्रमाने. 1 तारखेचा पेपर पहिला असणार आहे तुमचा, त्यानंतर 2 तारखेचा जर असेल तर तो दिलेला असेल, तुम्हाला 2 तारखेला पेपरला जायचं आहे. त्यानंतर 3चा आहे का पहा, 4चा आहे का पहा, 5चा पहा. या मेथडने या क्रमाने पहा, कारण इथे बघा 1 तारखेच्या नंतर 9 दिलेलं आहे, 9च्या नंतर 7 दिलेलं आहे. सो ह्या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला पहिले 7 तारखेचा पेपर येईल. तुमचं पॉलिटेक्निक असेल तर 2 तारखेचा पेपर अगोदर येईल. मराठी झाला की हा पेपर असणार आहे पॉलिटेक्निकचा. 3 तारखेचा हा पेपर झाला की या टाइम टेबलनुसार पेपर असणार आहे 7 तारखेचा. 9 नंतर येते तारीख, आधी 7 येते, त्यामुळे आधी इंग्लिशचा पेपर असणार आहे. ओके स्टुडंट्स, आपले जे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर हा व्यवस्थित टाइम टेबल मी नक्की टाकेल, जेणेकरून तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. तरी पण इथे एकदा समजून घ्या, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही एक्झामला जाताना पण काही कन्फ्युजन होणार नाही. ओके, तरी पण मी आपल्या ग्रुपमध्ये नक्की हा टाइम टेबल सेंड करेल. सो स्टुडंट बघा, त्यानंतर 7 तारखेचा पेपर आहे इंग्लिशचा, 7 तारखेनंतर 9 तारखेचा पेपर आहे हिंदीचा. ओके, सो हे खालीवर देण्यात आलेलं आहे स्टुडंट बोर्डमधूनच, परंतु हे तुम्ही केअरफुली लक्षात घ्या. त्यानंतर लक्षात घ्या मॅथचा पेपर बघा. आता हे इकडं काय आहे हे समजत नाही स्टुडंटला बऱ्याच वेळेस, तर पहा मॅथचे 2 पेपर असतात. हा पेपर 1 आहे, सो पेपर 1 मॅथचा 13 तारखेला आहे, पेपर 2 मॅथचा 15 तारखेला आहे. तसंच सायन्सचा पेपर 1 18 तारखेला आहे, पेपर 2 20 तारखेला आहे. ओके स्टुडंट्स, सो अशा पद्धतीनं हे जे पेपर्स आहेत स्टुडंट, हॉल तिकीट हे तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर स्टुडंट्स तुम्हाला तुमचा हा फोटो पाहायचा आहे हॉल तिकीटवर, की तो फोटो तुमचाच आहे का. त्यानंतर त्याच्या खाली सही असणार आहे, ती तुमचीच आहे का पहा. बऱ्याच वेळेस तुमची हॉल तिकीटवरची सही चेंज झालेली असू शकते. सो काही चेंजेस असतील तर योग्य व्यक्तीशी संपर्क जरूर साधा. त्यानंतर पहा या फोटोच्या खाली, ह्या साईनच्या खाली मुख्याध्यापकाचा स्टॅम्प असतो. अशा पद्धतीनं बघा हा स्टॅम्प आहे इथे दिलेला, आणि इथे मुख्याध्यापकाच्या स्टॅम्पच्या वर इथे मुख्याध्यापकाची सही असते. ओके, सो अशा पद्धतीनं हा भाग सुद्धा महत्त्वाचा आहे की तुमच्या स्कूलचा स्टॅम्प आहे का आणि तुमच्या स्कूलच्या मुख्याध्यापकाची यावर साईन आहे का, तर ती इथे असायला हवी. सो स्टुडंट्स, त्यानंतर अतिशय महत्त्वाचा असा मी भाग सांगते आहे तुम्हाला. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे स्टुडंट्स, परंतु हॉल तिकीटवरच्या ज्या ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचना तुम्हाला कळाल्या पाहिजेत. तुम्हाला ही प्रत्येक सूचना अतिशय महत्त्वाची आहे. तर मी इन शॉर्ट सांगणार आहे, तुम्हाला डिटेल वाचत नाही आहे, पण शॉर्टमध्ये लक्षात घ्या सूचना काय काय आहेत आणि तुम्हाला परीक्षेला जाताना ह्या कोणत्या आणि कशा सूचना लक्षात घ्यायच्या आहेत. तर पहा
यामध्ये महत्त्वाची सूचना दिलेली आहे की हे जे परीक्षेचं तुमचं हॉल तिकीट दिलेलं आहे ते तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर इथं एक वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन ते चेक करू शकता. त्यानंतर दुसरा पॉईंट दिलेला आहे पहा, परीक्षार्थीने परीक्षेच्या पेपरच्या अर्धा तास आधी तुम्हाला बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे. म्हणजे स्टुडंट्स तुम्हाला तुमचा पेपर किती वाजता आहे त्यानुसार तुम्हाला अर्धा तास अगोदर हॉलमध्ये जाणं अपेक्षित आहे. पहा इथे महत्त्वाची सूचना दिली आहे. सकाळ सत्राचा पेपर असेल, काही पेपर सकाळी आहेत स्टुडंट, काही दुपारी आहेत. ओके, सो तुमचा टाइम टेबल तुम्ही पाहायचं आहे. तुमचे पेपर सकाळी आहेत का दुपारी आहेत ते इथे मेन्शन केलेलं असतं बघा. इथं AM दिलेलं आहे, हे सकाळ सत्रातले पेपर आहेत सर्वच. दुपार सत्रात तुमचा जर पेपर असेल तर त्याच्यामध्ये PM ने आणि 2:30चा टाइम दिलेला असेल 2:30. ओके, सो पेपर तुमचे पाहून घ्या. त्यानंतर बघा आता इथे महत्त्वाची सूचना दिली, सकाळ सत्रामध्ये सकाळी 10:30 नंतर व दुपार सत्रामध्ये 2:30 नंतर परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजे स्टुडंट्स तुम्ही जर तुमचा 10:30चा पेपर आहे पण तुम्ही जर 10:30ला स्कूलमध्ये नाही पोहोचू शकलात तर तुम्हाला पेपर देता येणार नाही, अशा बोर्डाच्या स्पष्ट सूचना आहेत. सो स्टुडंट्स वेळेवर अगोदर निघा. तुमचे सेंटर जर खूप लांब असतील तर अगदी एखादा तास 2 तास तुम्हाला किती वेळ लागेल, एखादा तास लागत असेल तर त्याहीपेक्षा अगोदर निघा, जेणेकरून एखाद्या वेळेस बस गाडी किंवा तुमचं जे काही व्हेकल असेल त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. एखाद्या वेळेस तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकू शकाल. सो दॅट या सर्व गोष्टींचा विचार करून स्कूलमध्ये तुम्ही अर्धा तास आधी जाल. सकाळचा वेळ असेल तर तुम्ही 10:30 पर्यंत पोहोचलाच पाहिजे. सो या गोष्टीची काळजी घ्या. खूप काही प्रॉब्लेम असेल ना स्टुडंट, एवढं पण घाबरायची गरज नाही. एखाद्या वेळेस खूप प्रॉब्लेम जर आलेला असेल तर तुम्ही तिथल्या एक्झामिनरला भेटू शकता तुम्ही आणि त्यांना तिथे भेटून त्यांना रिक्वेस्ट करू शकता. आणि जर तशीच काही इमर्जन्सी असेल तर तिथे काही ना काही ॲडजस्टमेंट हे नक्कीच केली जात असते. सो स्टुडंट्स, परंतु खूपच इमर्जन्सी असेल तरच केली जाते, हेही लक्षात असू द्या. त्यासाठी वेळेवर तुम्हाला परीक्षाच्या ठिकाणी पोहोचणं म्हणजे सेंटरवर पोहोचणं गरजेचं असतं. त्यानंतर स्टुडंट्स इथे महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे आणि ती म्हणजे परीक्षेसाठी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत ह्या पण तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर दिलेल्या आहेत. बघा आता मी क्विकली सांगते ह्या काय काय आहेत त्या सूचना. तुम्हाला सांगितलेलं आहे की परीक्षा सुरू होण्यापूर्वी 1 दिवस अगोदर परीक्षा केंद्रावर उपकेंद्रावर जिथं तुमची सीट नंबर आलेला असेल तिथं जाऊन त्याची खात्री करा. म्हणजे तुम्ही परीक्षा सुरू होण्याच्या एखाद दिवस आधी तुमचं सेंटर जिथं आलंय त्या सेंटरला जरूर भेट द्या आणि तिथे जाऊन तिथं सर्व हॉल वगैरे सर्व पाहून घ्या जिथं तुमच्या परीक्षा होणार आहेत. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ताबडतोब जाता येईल आणि तुम्हाला घाबरल्यासारखं होणार नाही. दुसरी गोष्ट दिलेली आहे महत्त्वाची सूचना, परीक्षा सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटं इशाऱ्याची घंटा होईल. तसेच सत्र संपण्यापूर्वी सुद्धा 10 मिनिट अगोदर इशाऱ्याची घंटा होईल. परीक्षार्थींनी अंतिम घटनेनंतर लिहिणे थांबवावे आणि पर्यवेक्षकांनी सर्व उत्तरपत्रिका गोळा करेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले आसन सोडू नये. म्हणजे स्टुडंट्स लक्षात ठेवा की तुम्हाला 10 मिनिट अगोदरची बेल होईल परीक्षा संपत असताना आणि 10 मिनिटानंतर पुन्हा एक बेल होईल. ती बेल झाली की समजायचं की तुम्हाला तुमचा आता पेपर संपलेला आहे आणि सर्व आन्सर शीट जमा झाल्यावर तुमचे इन्व्हिजिलेटर तुम्हाला सूचना सांगतात. पर्यवेक्षक तिथे तुम्हाला सांगतात की तुम्ही आता हॉलमधून जाऊ शकता. तेव्हाच तुम्ही आपल्या जागेवरून उठून हॉल सोडायचा असतो. सो त्या पर्यवेक्षकाने तुमच्या सर्व आन्सर शीट जमा झाल्याशिवाय तुम्ही हॉल सोडायचा नाही. या अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत स्टुडंट. बरेचसे विद्यार्थी वाचतात, काही सहज वाचतात, लाईटली घेतात, सोडून देतात. परंतु बी केअरफुल, ही बोर्डची एक्झाम असते. सो तुम्हाला या सर्व सूचना काटेकोरपणे पाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ओके, सो स्टुडंट्स यासाठी तुम्हाला तिसरी अतिशय महत्त्वाची अशी सूचना दिलेली आहे ती पहा. आता ही सूचना आहे तुमच्याजवळ जी काही साधनं असतात त्याच्याबद्दल. काही वेळेस एखादा कच्चा कागद वगैरे तुमच्या सोबत असतो, तुमच्याकडे काही डिव्हाइसेस असतात, मोबाईल असेल, डिजिटल घड्याळ असतील, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक कोणतंही उपकरण तुम्हाला सेंटरवर हॉलमध्ये नेता येत नाही.
जर असं काही तुमच्याजवळ आढळलं तर तुम्हाला परीक्षेदरम्यान तुमच्यासोबत नक्कीच काही ना काही कारवाई होऊ शकते. सो स्टुडंट्स, या अशा गोष्टी तुम्ही काहीच सोबत नेऊ नका. कोणतंही डिव्हाइस नको, मोबाईल नको, डिजिटल घड्याळ नको, कॅल्क्युलेटर नको, कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण नको तुमच्याजवळ. त्याचबरोबर तुमच्याकडे चुकून एखाद्या वेळेस वहीत, पुस्तकात तुमच्याकडे किंवा तुमच्या खिशामध्ये किंवा मुलींच्या पर्समध्ये काही कागद असेल तर तोही कागद काही ना काही लिहिलेला वगैरे तर तो सापडू नये, अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते. सो स्टुडंट्स, या सर्व सूचना तुम्हाला लक्षातच घ्यायच्या आहेत, कारण ह्या खूप बारीक सारीक असतात, परंतु त्या खूपच महत्त्वाच्या असतात. कारण या सूचनांकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पण समजा एनी हाऊ काही प्रॉब्लेम आला झाला तर तो कसा निस्तरायचा हे सर्व माहिती हवं. आता परीक्षेच्या काळामध्ये समजा परीक्षकाला देणाऱ्या विद्यार्थ्याला बाहेर तर जाता येत नाही. आलं का लक्षात? लक्षात ठेवा, तुम्हाला हॉलमधून बाहेर जाता येत नाही. इन केस काहीच प्रॉब्लेमच आला तसा आणि विद्यार्थ्याला बाहेर सोडायचं काम पडलं तर अशा वेळेस जो काही पर्यवेक्षक असेल, परीक्षा घेणारा जो असेल, तर तो पर्यवेक्षक त्याला तुम्हाला त्याची संमती घ्यावी लागते, परमिशन घ्यावी लागते. मग तो काय करतो? हॉलवर असणारा टीचर काय करेल? तो तुमची उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका स्वतःकडे जमा करून घेईल आणि तुम्हाला तो बाहेर सोडेल. इमर्जन्सी असेल तर, आणि इमर्जन्सी नसेल तर तुम्हाला हॉलमधनं 3 तास बाहेर जाता येत नाही. हे लक्षात ठेवा. त्यासाठी पाण्याच्या बॉटल पण आपल्या सोबत ठेवा. अजून आपण काय काय घेतलं पाहिजे सोबत यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. सो तोही जरूर पाहून घ्या की आपण आपल्यासोबत काय नेलं पाहिजे. बघा स्टुडंट्स, विद्यार्थी बोर्डची परीक्षा फर्स्ट टाइम देत असतात. ते खूप एक्सायटेड असतात आणि तेवढेच ते खूप घाबरलेले पण असतात. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नीट पहा आणि नीट लक्षात घ्या. घाबरण्याचं काहीच कारण नसतं. कोणीही तुमचं नुकसान अजिबातच करत नसतो. सो डोंट वरी अबाउट इट, बट यू हॅव टू टेक केअर. पण तुम्हाला या सर्व गोष्टींची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं असतं. ओके स्टुडंट्स. सो बघा, त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची सूचना असते. बघा, तुम्हाला तुमचा स्वतःचा बैठक क्रमांक लिहायचा आहे. उत्तरपत्रिकेवर तुमचा स्वतःचा बैठक क्रमांक लिहायचा आहे. तसंच स्टुडंट, तुम्हाला तुमचा बैठक क्रमांक म्हणजे सीट नंबर हा प्रश्नपत्रिकेवर सुद्धा लिहायचा असतो. बघा, प्रश्नपत्रिकेवर सुद्धा उजव्या बाजूला इकडे कोपऱ्यामध्ये उजव्या बाजूला तुम्हाला एक ब्लॉक दिलेला असतो. त्याच्यामध्ये चौकट दिलेली असते. त्या चौकटीमध्ये तुम्हाला हा सीट नंबर लिहायचा असतो. तुम्ही म्हणाल मॅडम प्रश्नपत्रिकेवर काय करायचा? तर इन केस काही वेळेस स्टुडंट काय करतात, आपली प्रश्नपत्रिका एकमेकांना देतात. तर तशा प्रकारची गोष्ट होऊ नये, ती समजावी झालीच तर त्यासाठी त्यावर तुमचे सीट नंबर लिहिलेले असतात. तुम्हाला हॉलमध्ये गेल्यावर पर्यवेक्षक तशी सूचना देतो आणि त्यामुळे तुम्हाला तशा प्रकारचे सीट नंबर आन्सर शीटवर लिहावे लागतात. ते लिहा, अशा पद्धतीने इथे सूचना आहे. पण एक गोष्ट अजून याच्यात दिलेली, उल्लेख केलेली आहे की कुठलीही तुमच्या स्वतःचं नाव लिहायचं नाहीये तुम्हाला. ओके, तुमचं नाव तुम्हाला कुठेही आन्सर शीटवर लिहायचं नाही. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचं नाव कुठेच लिहायचं नाही आहे. सरावच्या प्रॅक्टिस एक्झाम वगैरे होत असताना तुम्ही तुमचे नावं लिहिलेले असू शकतात, परंतु इथे मात्र तुम्हाला कुठेही तुम्हाला तुमचं नाव लिहायचं नाही. तुमचा जो सीट नंबर आहे त्यावरूनच सर्व समजत असतं. तुम्ही कुठेही नावं लिहायचे नाहीत. ओके. त्यानंतर बघा, लास्ट सूचना आहे की परीक्षार्थीने उत्तरपत्रिकेच्या आतील बाजूस दिलेल्या सूचना वाचून त्याचे काटेकोरपणे पालन करावे. स्टुडंट, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. तुमची जेव्हा आन्सर शीट येते, मी आन्सर शीट कशा लिहाव्यात, उत्तरपत्रिका कशी लिहावी, पेपरचं प्रेझेंटेशन कसं असावं, याचे पण व्हिडिओज आपले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे स्टुडंट. सो ते जरूर पहा, कारण त्याच्यामध्ये मी ह्या सर्व सूचना पण दाखवलेल्या आहेत आणि त्या सूचना वाचून पण दाखवलेल्या आहेत आणि काही महत्त्वाच्या सूचनांचं स्पष्टीकरण पण केलं आहे, कारण त्या खूप महत्त्वाच्या सूचना असतात. ओके स्टुडंट. सो उद्या अजून स्पेशल एक व्हिडिओ बनवणारच आहे, तोही तुम्हाला पाहायला मिळेलच. तोही जरूर पहा. तुम्ही हॉलमध्ये गेल्याच्या नंतर नेमकं काय काय करता आणि काय करायला पाहिजे. तुम्ही हॉलमध्ये गेल्यावर मग टीचर येण्यापासून तर तुम्हाला त्यांनी आन्सर शीट तुमच्याजवळ दिली, मग आन्सर शीटवर पहिलं पेज तुम्ही कसं भरायला हवं, सप्लिमेंट दिली तर त्यांनी आपण काय करायला हवं, अशा अनेक शंकांचं समाधान करणारा हा व्हिडिओ मी उद्याला बनवणार आहे आणि तो तुम्हाला जरूर पाठवणार आहे.
सो स्टुडंट्स, हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कमेंट करून सांगा. आणि हो, जर तुमच्या काही शंका असतील या हॉल तिकीट संदर्भात तर तुम्ही मला जरूर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका विचारू शकता. तिथे मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. आणि स्टुडंट, या सर्व गोष्टी खूप 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 महत्त्वाच्या आहेत प्रत्येक 10वी आणि 12वीच्या स्टुडंट्ससाठी. सो स्टुडंट्स, तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला हे सर्व जे आहे ते निश्चितच चेक करता येईल. ओके स्टुडंट्स, सो इथे फॉन्ट थोडा लहान दिसत असेल तुम्हाला, तुम्ही तुमची स्क्रीन जी आहे त्यावर हा नंतर पाहू शकता आणि तुम्ही मॅक्झिमाइज करून त्याला पाहू शकता. झूम करून तुम्ही ह्या सर्व सूचना घरी सुद्धा वाचू शकाल. तुमच्याकडे पण हॉल तिकीट असतात, त्यातही डबल ह्या सूचना जरूर वाचा. आणि पालकांना या बाबतीत जरूर सांगा. वाटल्यास पालकांना हा व्हिडिओ दाखवा, कारण तुमच्यापेक्षा पालकांना यातल्या गोष्टी खूप साऱ्या समजतात आणि काही प्रॉब्लेम असेल तर ते दुरुस्त करू शकतात. सो स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हो, शेअर करायला विसरू नका. हा जितक्या जास्त स्टुडंटपर्यंत पोहोचेल, तो कुठलाही स्टुडंट असो, कुठल्याही बोर्डची एक्झाम देणारा असो, त्यांना ह्या सूचना ज्या आहेत त्या नक्की शेअर करा. आणि सर्वांनी हा व्हिडिओ जरूर पहा, केअरफुली पहा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.